आज मैदानात हजारो लोक जमलेत, पण आज ना जल्लोष आहे, ना शिट्ट्या, ना विजयाचा गजर। आज प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत। कुणी ओम्याच्या गळ्यात मिठी मारून रडतंय, तर कुणी त्याच्या डोक्यावर हात फिरवत शेवटचा निरोप देतंय, तर कुणी फक्त त्याच्याकडे पाहत आणि आठवणीच्या गर्दीत हारून जाते। पण प्रश्न पडतो, एका बैलासाठी एवढी माणसं का रडताय? कारण 9 वर्षात ओम्याने काय कमवलं, आकडा ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल। बैल मैदानात उतरला आणि हजारो माणसांच्या काळजात घर करून गेला। पळताना तो वादळ होता, घाटात उतरला की प्रतिस्पर्ध्यांसाठी काळ ठरायचा, पण मैदानाबाहेर तोच ओम्या, लहान मुलांच्या हातावर प्रेमाने जीभ फिरवणारा, मोठ्या माणसाच्या अंगावर डोकं टेकवणारा आणि ज्याच्यावर हजारो बैलगाडा शौकीनांनी जीवापाड प्रेम केलं, असा ओम्या। आज तोच ओम्या आपल्यात नाही, पण प्रश्न एकच आहे, 9 वर्षाच्या या प्रवासात ओम्याने कमावलं तरी काय? पैसा नाही, त्याने कमावला तो मान, सन्मान आणि लाखो लोकांच्या हृदयात कायमचा ठसा। 9 वर्षाच्या बैलगाडा शर्यतीच्या कारकिर्दीत ओम्याने बक्षिसांच्या रूपाने अक्षरशः विक्रमाची कमाई केली। 2 JCB, 8 थार, 12 ट्रॅक्टर, 3 बोलेरो आणि तब्बल 175हून अधिक टू व्हीलर गाडी। इतकंच नाही, घाटाचा राजा म्हणून मिळालेल्या 25 चांदीच्या गदा आणि 1,500हून अधिक ट्रॉफ्या ही केवळ बक्षिसांची यादी नाही, ही आहे भारत केसरी ओम्याच्या दैत्यमान अशा कारकिर्दीची साक्ष। आणि या सगळ्या प्रवासातला सर्वात मोठा मान म्हणजेच महेशदादा लांडगे यांनी भरवलेल्या तब्बल 1200 गाड्यांच्या भव्य स्पर्धेत ओम्याने भारत केसरीचा किताब पटकावला। म्हणजेच 1200 गाड्या मैदानात उतरल्या, पण भारत केसरी बनला तो फक्त एकच, तो म्हणजे ओम्या। त्याच्या तुफान वेगाने महाराष्ट्रातील असंख्य बैलगाडे घाट त्यांनी गाजवले। त्याची धाव सुरू झाली की मैदानावर फक्त एकच आवाज घुमायचा, ओम्या, ओम्या आणि फक्त ओम्या। पण ओम्याची खरी ओळख फक्त त्याच्या वेगात नव्हती, तो मैदानात कितीही तुफान असला तरी तो माणसाच्या जवळ आला की अगदी लहान मुलासारखा निरागस व्हायचा। लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत प्रत्येकाशी तो आपुलकीने राहायचा। म्हणूनच वारंगे मामाचा हा ओम्या फक्त बैल शर्यतीपुरता राहिला नव्हता, तर तो मावळच्या घराघरात सदस्य बनला होता। त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांमध्ये सामान्य बैलगाडा शौकीनांपासून ते मोठमोठ्या व्यक्तींपर्यंत अनेक जण होते। मावळचे आमदार सुनील शेळके, बैलगाडा क्षेत्रातील महेशदादा लांडगे आणि असंख्य असे बैलगाडा प्रेमी, सगळ्यांच्या मनात ओम्याबद्दल एक वेगळंच प्रेम होतं। यापुढे ओम्या मैदानात दिसणार नाही, त्याच्या गळ्यात आता चांदीची गदाही पडणार नाही आणि त्याच्या धावण्याने घाट दणूनही जाणार नाही आणि त्याच्या विजयाने शौकीनांच्या चेहऱ्यावरती पुन्हा तो आनंद दिसणार नाही। पण 2 JCB, 8 थार, 12 ट्रॅक्टर, 3 बोलेरो आणि 175 टू व्हीलर आणि 25 चांदीच्या गदा आणि 1,500हून अधिक ट्रॉफी यापेक्षाही मोठी एक गोष्ट ओम्या कमवून गेला, ते म्हणजे महाराष्ट्रासह मावळच्या लाखो लोकांचे प्रेम। आणि हे प्रेम कुठल्याही बक्षिसापेक्षा मोठं आहे। घाटाचा राजा आता मैदानावर दिसणार नाही, पण मावळच्या मातीत त्याच्या धावण्याचा आवाज कायमस्वरूपी घुमत राहील। भारत केसरी ओम्याला भावपूर्ण श्रद्धांजली।